हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वे? गुड इव्हनिंग सर्वांना. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. तर दुपारची जी काही जेवणाची भांडे वगैरे असतात ना, ती भांडे वगैरे मी घासून ठेवते दुपारी. त्याच्यानंतरला मग संध्याकाळी मुलीला शाळेतून वगैरे घेऊन आले की चाय वगैरे बनवायचा ना, थोडासा तिला नाश्ता वगैरे काहीतरी खायला द्यायचं आणि चाय वगैरे. सगळ्यांना आम्ही तिघं सुद्धा चाय घेतो. तिला नाही देत चहा आम्ही कधी. तिला फक्त दूध आणि असं काही खायचं असेल तर बिस्किट किंवा चपाती वगैरे तर तिला मी देत असते. आणि त्याच्यानंतरला की जी भांडी होते मग ती चाय आणि एक साईडला दूध आणि एक साईडला चाय ठेवला. आणि तोपर्यंत म्हटलं चला पटकन भांडे मांडून घेऊ, कारण का आज ना जेवण बनवायचं नव्हतं. तर आज म्हणजे जेवण बनवायचं नव्हतं म्हणजे त्याला एक कारण होतं. तर सांगते तुम्हाला पुढं कारण. तर त्याच्यानंतरला आहे ना, म्हटलं चला चाय वगैरे होतपर्यंत तोपर्यंत आपण ना दिवाबत्ती करून घेऊया. तर मला आहे ना दिवाबत्ती घरात कसं संध्याकाळची दिवाबत्ती झाली ना, सकाळ संध्याकाळ खरंच खूप प्रसन्न आणि भारी वाटतं. जे काही जरी डोक्यामध्ये अनेक प्रकारचे जरी गोंधळ असेल किंवा काही टेन्शन असेल तर दिवाबत्ती केली ना तर खरंच खूप प्रसन्न आणि थोडंसं हलकं होतं. त्याच्यामध्ये मन आहे ना जे रमून जातं देवपूजा केल्यानंतरला. तर मला तर माझं तर असंच आहे की घरात देवपूजा झाल्याशिवाय मला शांतता वाटत नाही. तर असं तर सगळीकडे छान असं धूप वगैरे हे करून हे केलं. त्यानंतर धूप वगैरे केला आणि धूप आणि अगरबत्ती ते तेलाचा दिवा लावला ना खरंच खूप भारी वाटतं. तर कोणाकोणाला असं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझे तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर मला नक्कीच सांगत जा, कारण का कोणाकोणाला कसं वेगवेगळे ब्लॉग बघायला आवडत असतात, मिनी ब्लॉग. तर माझे आवडतात का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे चाय वगैरे झाला. म्हटलं पहिल्यांदा माझं कसं माहिती आहे का, चाय वगैरे गाळून घ्यायचं आणि मग सगळे भांडे घासायचे. तर ही चाय डबा टिफिन वगैरे सगळं होतं. थोडेफार भांडे होते, जे भाजी वगैरे राहिली होती ती काढून घेतली गरम करून. त्याच्यानंतर पटापट सगळे चपातीचा डब्बा वगैरे सगळं घासून ठेवलं, कारण का चपाती डब्यातली संपली होती आणि जेवण नव्हतं बनायचं. म्हणून म्हटलं चला डब्यात चपाती पण नाही, मग आपण भांडा घासून घेऊन या. भांडी घासून घेतली, पटापट चाय वगैरे गाळून घेतला आणि त्याच्यानंतरला चाय म्हटलं आराम मस्तपैकी ना सगळेजण बसून छान असं, कारण का दिवाबत्ती वगैरे सगळं झालं होतं. म्हटलं बसून छान असा थोडंसं रिलॅक्समध्ये चाय पिऊ, नाही तर रोजची काही घाईच असते, कुत्रू मागच लागल्यासारखं चालूच असतं. तर मग छान असे भांडे वगैरे घासले, एकदम छान किचन ओटा वगैरे क्लीन केला, भांडे घासले. त्याच्यानंतरला मी सगळेजण तिघं मस्तपैकी चाय एन्जॉय केला. कसं असतं माहिती का, एकत्र बसण्याचं एकमेव कारण असतं, काहीतरी असेल किंवा काही काम नसेल किंवा असं काहीतरी कार्यक्रम म्हणा, काय काय एक एक हे असतं, निमित्त असतं तेवढंच ते भेटतं एकत्र समोरासमोर बसण्याचं. नाहीतर